नमस्कार मंडळी. तर आतापर्यंत ज्या लोकांना माहीत नाही आहे की सुपारीच्या झाडावरून सुपाऱ्या कशा उतरवतात आणि काय प्रोसेस असते, तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आज आम्ही चौलला चाललो आहोत. आपल्या वाडीत सुपाऱ्या उतरवायचं काम चालू आहे आता. तर चला मग बघूया प्रोसेस काय आहे ती. तर मित्रांनो, आता आपण चौलला आपल्या वाडीत पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता सचिन काका झाडावर चढलेला आहे आणि सुपाऱ्या पाडायचं काम चालू आहे. आता या झाडावरून खाली पडलेल्या सुपाऱ्या आपण एकत्र करून घेऊ. हे जे सुपाऱ्यांचे घड आहेत, ह्याला चौलच्या भाषेत पेंडूक म्हणून बोलतात. तुमच्या इथे याला काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण एक एक सुपारी जी विखुरलेली आहे ती एकत्र करून घेऊ, जेणेकरून आपल्याला नंतर त्याचं सेग्रिगेशन करायला सोपं जाईल. तर झाडावरून सुपारी पाडणं हे ॲक्च्युअलमध्ये खूप रिस्की आहे आणि नॉर्मल माणूस तरी असा चढूच नाही शकत. त्याला खूप प्रॅक्टिस लागते, हातांवर खूप जोर येतो आणि आपला सचिन काका ते काम एकदम प्रोफेशनली करतो. आता ही सुपारी बघू शकता तुम्ही किती उंच आहे, तरी पण तो तेवढ्यावरती चढला आहे आणि अशा एका सुपारीवर चढूनच आजूबाजूच्या सुपाऱ्यांच्याही सुपाऱ्या पाडल्या जातात. आपण ज्या सुपाऱ्या गोळा केल्या त्या नेण्यासाठी नंतर मग व्यापाऱ्यांना बोलवले जाते. नंतर मग व्यापारी 5 सुपाऱ्यांचा एक बंच अशा सगळ्या सुपाऱ्या मोजून घेतात. याच वेळेला सुपाऱ्यांचं सेग्रिगेशन केलं जातं. ज्या चांगल्या सुपाऱ्या त्या घेतल्या जातात आणि कच्च्या सुपाऱ्या रिजेक्ट केल्या जातात. तर मंडळी, ही होती कंप्लीट प्रोसेस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमार्फत नक्की कळवा आणि पुढला व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमार्फत कळवू शकता. मी प्रयत्न करेन त्या टॉपिकनुसार व्हिडिओ बनवण्याचा. पर्यंत बाय बाय.